उमेदवार आदरणीय राणा जगजीत सिंहजी पाटील, आदरणीय सुनील चव्हाण, अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संताजी चालक, जे जुने कार्यकर्ते मिलिंद पाटील, महेंद्र दुर्गुडे, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी व सर्व मित्र पक्षाचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि भगिनी, 20 तारखेला होणारी विधानसभेची निवडणूक हे राणा जगजीत सिंहजी यांच्या भविष्याचा निर्णय घेणारी नाही आहे, काही खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये किती काम झालं. कारण आपला जर विकास व्हायचा असेल तर 2 क्षेत्र महत्वाची आहे. एक आहे उद्योग आणि व्यापाराचं क्षेत्र आणि दुसरं आहे शेतीचं क्षेत्र. जर या दोन्ही क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल तर 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ज्या ठिकाणी या 4 गोष्टी विकसित होतात त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येतो, व्यापार वाढतो, आणि ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय वाढतो त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते आणि रोजगाराची निर्मिती झाल्यामुळे गरिबी दूर होते. आपल्या देशाला सुखी, समृद्ध आणि संपन्न करायचं असेल तर या देशामधली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे. हा देश सुखी, समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे. आपला देश जगातली 3ऱ्या नंबरची आर्थिक शक्ती झाला पाहिजे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगामध्ये विश्वगुरु म्हणून आपल्याला मान्यता मिळेल. आणि म्हणून या सगळ्या प्रगतीच्या मागे जो संबंध आहे तो केवळ उद्योग व्यवसाय, शहरी भागात टाकून चालणार नाही. जशी स्मार्ट शहरं झाली तशी स्मार्ट खेडी, स्मार्ट विलेजेस पण झाली पाहिजे. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा प्रकल्प बांधण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी मी माझ्या ऑफिसमध्ये अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचं वाक्य माझ्या ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीच्या मागे लिहून ठेवलं होतं. जॉन एफ केनेडी यांनी असं सांगितलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, but America is rich because American roads are good. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झाले असं नाही. अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आणि म्हणून आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल तर पहिल्यांदा रस्त्यांचा विकास झाला पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी माझ्या डिपार्टमेंटकडून जवळपास 10 वर्षात 6,000 कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाला दिले. मी ज्यावेळी मंत्री होतो, मंत्री होण्याच्या आधी, आवाज येत नाही का? आता येतो आवाज? मी ज्यावेळी मंत्री होतो
त्यावेळी धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी फक्त 195 किलोमीटर होती. आणि आज मला सांगताना आनंद होतोय की ती 418 किलोमीटर आहे. म्हणजे 223 किलोमीटर रस्त्याची लांबी या जिल्ह्यात वाढलेली आहे. या जिल्ह्यामध्ये 24 कामं जवळपास 6000 कोटी रुपयाची मंजूर झाली, 11 कामं पूर्ण झाली आणि 13 कामं पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहे. सोलापूर पासून एडशी पर्यंत जाणारा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा NH-52 हा 100 किलोमीटर लांबीचं 4 पदरीकरण जवळपास 1700 कोटी रुपये खर्च करून हा सुंदर रस्ता आपल्याला मिळाला. त्यामुळे आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याकरता डायरेक्ट ऍक्सेस तयार झाला. तुळजापूर जगदंबेचं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. माझ्या इकडे देवीचं मोठी मूर्ती आणि मंदिर आहे. माहूरची देवी आमचं दैवत आहे. तुळजापूरची भवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत होतं. शौर्याचं ती प्रतीक आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की तुळजापूरच्या विकासाकरता विकास आराखडा तयार करून 2000 कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सोलापूर, औरंगाबाद, संभाजीनगर, लातूर, औसा, तुळजापूर, अक्कलकोट हे सगळे तीर्थक्षेत्र या सगळ्या ठिकाणी जोडण्याचं काम मी मंत्री झाल्यानंतर करण्याची मला संधी मिळाली. माझ्या आईने मरण्याच्या 6 महिन्यापूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला आली होती. आणि तिने मला सांगितलं की गाणगापूरचा रस्ता एवढा खराब आहे तिथे की माझी पूर्ण पाठ एवढी दुखते की मला आता सहन करतात नाही एवढा त्रास झाला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये तीर्थाटन वाढलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात नाही तर देशातच या ठिकाणी आपल्या इथे अक्कलकोट, तुळजापूर, माहूर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं दैवत असलेलं पंढरपूर. देऊळ आळंदी पासून पंढरपूर पर्यंत हा 12,000 कोटी रुपयाचा आपण पालखी मार्ग जवळपास पूर्ण करत आणलेला आहे. या देशामध्ये जर तीर्थाटन वाढलं तर पर्यटन आणि तीर्थाटन एकच शब्द आहे. याची विशेषता अशी आहे की ज्यावेळी टुरिझम वाढतो त्यामध्ये 49% खर्च हा विशेष रूपाने रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून या भागामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. तुळजापूर मतदारसंघातच केवळ जी 7 कामं मंजूर आहे त्याची किंमत 5,000 कोटी रुपये आहे. नळदुर्ग मतदारसंघामध्ये तुळजापूर ते नळदुर्ग हे जे काम आहे हे मला अतिशय सांगताना आनंद होतोय की हे काम मंजूर झालेलं आहे, निविदा निश्चित झालेली आहे आणि इलेक्शन संपल्याबरोबर या कामाची सुरुवात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. नळदुर्ग ते अक्कलकोट NH-652 याच्या दुपदरीकरणाची लांबी 40 किलोमीटर, किंमत 282 कोटी रुपये. यात बऱ्याच अडचणी आल्या. हा मूळ रस्ता विलेज रोड असल्यामुळे या ठिकाणी ROWची अडचण होती. महाराष्ट्र सरकारच्या रेकॉर्डमध्ये जमीन ॲक्वायर्ड होती, पण शेतकऱ्यांनी काम अडवल्यामुळे त्या ठिकाणी जमीन ॲक्विजिशनची अडचण निर्माण झाल्यामुळे 4 वर्षापासून काम रखडलं होतं. न्यायालयात पण प्रकरण झालं होतं. पण आता अंतिमतः मी असं सांगितलं की या शेतकऱ्यांची जमीन जेव्हा महाराष्ट्र सरकारने घेतली होती तेव्हा त्यांना पैसे दिले नव्हते. त्यामुळे आता तो रेकॉर्ड विसरून जा आणि आपण पुन्हा या जमिनीचे पैसे द्या. त्यामुळे 66 कोटी रुपये देण्याचा निर्णय केला आणि आता हा रस्ता
लवकरच याचा प्रस्ताव माझ्याकडे आला आहे आणि हा प्रस्ताव मंजूर करून त्याही कामाला नक्की सुरुवात होईल असं मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण शेतकरी आहे, मी पण शेतकरी. मी 4 साखर कारखाने विदर्भात चालतात. तुमच्या इथे साखर कारखाना चालवणं सोपी आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिट मध्ये पास झालेल्या मुलांची शाळा, मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे आणि विदर्भ म्हणजे 100 पैकी 33 पेक्षा कमी गुण मिळालेल्या मुलांची शाळा. आमच्याकडे 22 साखर कारखान्यांनी दिवाळी पडली, संपले. आणि मी एकटा आता 4 कारखाने चालवतोय, दरवर्षी 30 कोटी रुपयाचा घाटा. पण हे सगळं आता चित्र हळूहळू बदललं. याचं कारण या देशामध्ये मी 2004 पासून इथेनॉलचा सातत्याने प्रचार करतो. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री होते, त्यांनी राम नाईकांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ब्राझीलला पाठवलं होतं आणि त्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी पण गेलो. मी डोळ्यांनी बघितलं की उसाच्या रसापासून झालेल्या इथेनॉल पासून इथल्या गाड्या चालतात आणि मी सातत्याने 2004 पासून त्याचा फॉलोअप केला. आमच्या सरकारने इथेनॉलला प्राधान्य दिलं आणि इथेनॉल घेतलं म्हणून साखर कारखानेवाले आणि शेतकरी आणि कारखान्याच्या संचालक घासून राहिले, नाहीतर सगळे लंबे झाले असते, सगळे कारखाने पिकलाई गेले. आज या शेतकऱ्यांचं कल्याण झाल्याचं कारण काय? कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. टमाटर संत्र स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आणि आपल्याला माहिती असेल, शरद जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे जे नेते होते ते मोठे विचारक होते आणि त्यांनी असं सांगितलं की आपण आता ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत, त्यामुळे शेतमालाचे भाव ठरवणं आपल्या हातात नाहीये. मक्याचा भाव अमेरिका ठरवतो, साखरेचा भाव ब्राझील ठरवतो आणि सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो. आणि डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांतानुसार परिस्थिती कशी निर्माण झाली की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर खताचे भाव, औषधाचे भाव वाढले, पण दुसरीकडे मात्र आपण जे पिकं काढतो त्याची भाव मात्र वाढली नाही. आपला शेतकरी अन्नदाता आहे, पण आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपला शेतकरी अन्नदाता नाही, त्याला ऊर्जादाता, वीज तयार करावा, ऊर्जादाता बनवला. ऊर्जादाता नाही तर इंधनदाता बनवला. आणि आता माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला एक गाडी आहे, इनोवाची टोयोटा गाडी. ही गाडी बघायला तुम्ही या. आपल्या साखर कारखान्यामध्ये तयार झालेल्या 100% इथेनॉलवरची गाडी चालते. आणि हे इथेनॉल जे आहे हे पेट्रोलला रिप्लेस करणार आहे. आणि या ठिकाणी इथेनॉलवर चालणारी जी गाडी आहे ती 60% वीज तयार करते चालताना. आणि इथेनॉलचा भाव 60 रुपये लिटर आहे, पेट्रोलचा 120 रुपये लिटर आहे. आणि त्यामुळे मायलेजचा पेट्रोलच्या तुलनेत विचार केला तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. आणि आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि मी ठोकराला मारणारा नेता नाही आहे. मैं जो कहूंगा वो टंके की चोट पर पूरा करके दिखाऊंगा. आता केवळ टोयोटा नाही, आता टाटा, महिंद्रा, सुझुकी, हुंडाई या सगळ्या कंपन्यांनी आता फ्लेक्स इंजिन म्हणजे इथेनॉलवर चालणाऱ्या मोटरी लवकरच 6 महिन्यात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढे तुम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल आणि हायड्रोजनची गाडी विकत घ्या. एवढंच नाही तर बजाज, TVS, हिरो, होंडा यांच्या ऑटो रिक्षा आणि 2 व्हीलर देखील 100% इथेनॉलवर मीच लॉन्च केले आहे. त्यामुळे इथेनॉल
पेट्रोलच्या ऐवजीनं वापरल्या गेलं तर 22 लाख कोटी रुपयाचं आपलं फॉसिल फ्युएलचं पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट आहे. आणि त्याऐवजी जर या शेतकऱ्यांनी उसाच्या रसापासून तयार केलेलं इथेनॉल तयार झालं, हे 10 लाख रुपये याचं इम्पोर्ट वाचलं तर हा सगळा पैसा आपल्या शेतकऱ्यांच्या घरात जाणार आहे आणि शेतकरी समृद्ध संपन्न होणार. आणि म्हणून आज आपण इथेनॉलची इकॉनॉमी विकसित करू. त्याचबरोबर उसाच्या चिपाळापासून, कणसापासून, पराठ्या तुराट्यापासून, सोयाबीनच्या कुटारापासून आता आपण बायो सीएनजी तयार करतो. आणि या बायो सीएनजी वर चालणारी बजाज कंपनीची पहिली मोटरसायकल पुण्यामध्ये 2-2.5 महिन्यापूर्वी मी लॉन्च केली. त्यांनी असं सांगितलं की पेट्रोलवरची मोटरसायकल जेव्हा स्कूटर आपण चालवतो तेव्हा 1 किलोमीटरचा खर्च ₹2.25 येतो. आणि आज जर आपण सीएनजी वर चालवली तर ₹1, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त बचत आहे. त्यामुळे उसाच्या चिपाळापासून या सगळ्यापासून आपण पराठ्या तुरट्यापासून आपण सीएनजी तयार केली, स्वतः तयार करतो. मी 4 लाख लिटर इथेनॉल पर डे तयार करतो. आणि मला विश्वास आहे की आता शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता नाही, तर इंधनदाता झाला. आणि आज हा जर इंधनदाता झाला, ते 22 लाख कोटी रुपये जे देशाच्या बाहेर चालले आहे ते या शेतकऱ्याच्या घरात जर गेले तर त्याची पर्चेसिंग पॉवर म्हणजे खर्च करण्याची ताकद वाढली तर ग्रामीण भागाचं, खेड्याचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट नक्की आहे. त्याचबरोबर मी स्वतः प्रयोग केला, अनेक गोष्टी बघितल्या. आपण आसाममध्ये नुमालीगडमध्ये बांबूपासून इथेनॉल तयार केलं. आणि एवढंच नाही तर पानिपतमध्ये दिल्लीच्या बाजूला मी इंडियन ऑइलला एक कारखाना टाकायला लावला. त्यामध्ये ही जी परळी आहे राईस क्रॉप, ही जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं. त्या ठिकाणी राईस क्रॉप परळी जाळायच्या ऐवजी त्यापासून 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बायो बिटुमिन म्हणजे डांबर आणि 88,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो केवळ अन्नदाता नाही, ऊर्जादाता नाही, इंधनदाता नाही, सीएनजी दाता नाही, आता तो खऱ्या अर्थाने एक प्रकारे हवाई इंधन दाताही तयार झाला. पण एवढ्यावर आपण थांबलो. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, माझ्याकडे गाडी आहे. पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करून हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. आणि ही गाडी मर्सिडीज पेक्षाही चांगली आहे. तिचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे भविष्य. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी हायड्रोजन पण तयार करणार आहे. आणि म्हणून या शेतकऱ्याची गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करायची असेल तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर, वीज निर्मिती करता आणि इंधन निर्मिती करता शेतीला डायव्हर्ट करण्याची गरज आहे. आपण आपल्याला आश्चर्य वाटेल की मागच्या वर्षी आम्ही मक्यापासून इथेनॉल करण्याला परवानगी दिली. त्यावेळी मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल होता. आणि आज बिहार आणि युपी मध्ये आणि सगळ्या देशात मक्याचा भाव 2400 रुपये क्विंटल झाला, कारण मक्यापासून इथेनॉल तयार झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गावं बदलली. आज काँग्रेसच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा देशाचे मंत्री झाले, प्रधानमंत्री, त्यांनी रशिया प्रेरित अर्थनीती स्वीकारली. पण तिथेच आपल्या देशाचा नुकसान होतं. या देशामध्ये गावांची स्थिती अशी होती की गावामध्ये जायला रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी नाही, गावात दवाखान्याची सोय नाही, गावामध्ये शेतकऱ्याच्या भावाला किंमत नाही आणि तरुण मुलाच्या हाताला काम नाही. या देशामध्ये मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो त्यावेळी माननीय
अटल बिहारी वाजपेयीजींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की या देशात खेड्यांना जोडणारी, रस्त्यांनी जोडणारी योजना तो तयार करा. मी 3 महिने याच्यावर काम केलं आणि अटल बिहारी वाजपेयींना रिपोर्ट दिला आणि 1 महिन्याच्या नंतर त्या योजनेची घोषणा अब्दुल कलाम साहेबांनी केली. त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुमच्याही भागात ज्या गावात रस्ते झाले ते या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमुळे झाले. गावामध्ये रस्ते नव्हते, ते अटल बिहारी वाजपेयींनी केले. 6.5 लाख गावापैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोणा नेत्याने केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी. गावामध्ये शाळांची हालत खराब. शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तर विद्यार्थी नाही आणि तिन्ही आहे तर शिक्षक नाही. म्हणजे आज गावामध्ये कोणी लक्ष दिलं गेलं. वेटरनरी दवाखान्याची हालत खराब होती. आणि मला आठवतं मी लॉला शिकत असताना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कर्ज घेऊन डेअरी टाकली, अमृत पाटलांनी पण टाकली होती. पण त्यावेळी मी जे 6 गाई आणि 2 म्हशी विकत पहिले दूध देत होतो बरोबर, पण नंतर गावामध्ये व्हेटरनरीचा डॉक्टर कधी राहायचा कधी नाही राहायचा. गाय गरम झाली तर डॉक्टर गाय पडायचा, म्हैस गरम झाली तर ह्याला थंडा पडायचा आणि शेवटी मी पूर्ण गाई आणि म्हशी विकून टाकल्या असे आलं. आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. ती टेक्नॉलॉजी ही आणली आहे की 1952 साली आपल्या गीर जातीची गाय गुजरात मधली ब्राझीलला गेली होती आणि ती आता 60 लिटर दूध देते देशी गाय. त्या गायीचा जो सांड होता टोरंटो, त्याचं सिमेंट हिंदुस्थान मध्ये आणलं आणि आपल्या गोरीला दिलं तर 20 लिटरची गोरी तयार झाली. आणि जशी टेस्ट ट्यूब बेबी आहे तशी आता एम्ब्रियो ट्रान्सफरची योजना सुरू आहे. देशात 3 प्रकल्प सुरू झाले. एक मी नागपूरमध्ये व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत आमच्याकडे सुरू केला, दुसरा शरद पवार साहेबांचा बारामतीत सुरू झाला आणि तिसरा प्रकल्प चितळे यांनी सांगली जिल्ह्यात सुरू केला. या तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन मीच केलं. आणि आता असं होणार आहे जसं टेस्ट ट्यूब बेबी आहे ना, की ज्यांना मुलं बाळ होत नाही, ती गर्भधारणा करायला आपण एम्ब्रियो ट्रान्सफर करतो, ती टेक्नॉलॉजी आली आणि आता 2 लिटरच्या गायीपासून 20 लिटर 25 लिटरची गाय होणार आणि आपलं दुधाचं उत्पादन वाढणार. आणि आपण आता नागपूरमध्ये आम्ही मदर डेअरी आणली आहे. 5 लाख लिटर दूध सध्या घेतात, 50 लाख लिटर दूध घेणार आहे. आणि आज दुधाच्यामुळे चांगले दिवस शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी नवीन योजना तयार केली. मला सांगताना आनंद होत आहे की या ठिकाणी सिंचनाचे प्रश्न फार महत्वाचे आहेत. मी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानमंडळात होतो त्यावेळी अनेक वाद व्हायचे, चर्चा व्हायची, भांडणं व्हायची, सगळी पाणी हा समस्येचं मूळ आहे. मी ज्यावेळी देशाचा जलसंवर्धन खात्याचा मंत्री होतो त्यावेळी मी 6,000 कोटी रुपये जे प्रकल्प 50% वरती ज्यांचं काम झालं पण बंद पडले 12-15 वर्षापासून, त्याकरता 6,000 कोटी रुपये मी दिले. आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून 6,000 कोटी, बळीराजा योजना आणि सिंचाई योजना 12,000 कोटी महाराष्ट्राला दिले. मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या भागावरून लपून गेलो. गणपतराव देशमुख माझ्याकडे नेहमी यायचे. सांगोल्याला दुष्काळ, पाणीच नव्हतं. आणि मी जेव्हा हेलिकॉप्टरवरून या सांगोला तुमच्या इकडनं मराठवाड्यात निघून वरतून सांगोल्याकडे सोलापूरकडे गेलो, सांगली जिल्ह्यातून पलीकडे कोल्हापूरकडे, मला एवढा आनंद झाला की सांगली जिल्ह्यातला आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये सगळं हिरवं दिसलं. म्हणजे या भागामध्ये भारत सरकारने मैसा टेंबू हे प्रकल्प मी पैसे दिले त्याच्यातून पूर्ण झाले. आणि आज या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे.
आणि या बाबतीत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी नेता म्हणून नाही सांगत आहे. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या दिलेच, आणि त्यापैकी 5 डॉक्टरेट कृषी विज्ञानावर मिळाले. मी गेल्या 20 वर्षापासून काम करतो की धावणाऱ्या प्राण्याला चालायला लावा, चालणाऱ्या प्राण्याला थांबायला लावा, आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. या ठिकाणी तुम्ही चेन्नई आणि दिल्ली हायवे बनवून झाला, तुमच्या भागातून झाला, मोठे रस्ते बनवून झाले. आम्ही काही नाही फुकटात केलं, 1 रुपया नाही पाहिजे. महाराष्ट्र सरकारने GR काढलेला, नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण केलं. तलाव जे होते त्यातली माती जी होती, गाळ होता तो बाहेर काढला, रस्त्यात टाकला. धरणाची माती काढली, रस्त्यात टाकली. वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली, त्याचा परिणाम खूप चांगला. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये 36 तलाव बांधले. परभणी कृषी विद्यापीठामध्ये आता 22 तलाव बांधायला घेतले. अनेक ठिकाणी एवढं मोठ्या प्रमाणावर काम झालं की जवळपास 2 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली, फुकटात आली, 1 पैसा खर्च न करता. त्यामुळे राणा साहेबांना माझी विनंती आहे की या भागामध्ये आता जेवढे रस्त्याची कामं होतील त्याकरता जो मुरुम आणि माती लागेल ती नदी नाले खोलीकरण करून तलावाची माती काढून आम्ही टेनेच्याच्या पैशाने करू. तुम्ही 1 रुपया द्यायची गरज नाही, फुकटात करून देऊ. फक्त तुम्ही कलेक्टरकडनं GR लागून परवानगी आणा आणि या जिल्ह्यातलं पाण्याचं वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवा. जर पाणी आलं तर या जिल्ह्याची प्रगती 2-2.5 पटीने गतीने धावल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी मी आपल्याला. माझ्याकडे 60 एकर शेती, उन्हाळ्यामध्ये 1 तास पंप चालवतो. मी गावच्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं, आणि आज मला सांगताना आनंद होतोय की माझ्याकडे 10 तास माझ्या विहिरीवरचा पंप 7.5 हॉर्सपॉवरचे 3 पंप आहेत, आणि 3ही सोलर पंप आहेत. आणि आज 60 एकराचं पूर्ण इरिगेशन आहे. प्रत्येक विहिरीवर सोलर पंप बसवायचा आहे, भारत सरकारची योजना. आम्ही याला 37,000 रुपयामध्ये 7.5 हॉर्सपॉवरचा पंप. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर गावं समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या देशाचा विकास झाला पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, हाच आहे आमचं उद्दिष्ट आहे. राजकारणामध्ये किंवा मंत्री आणि आमदार बनायला आम्ही नाही आलो. राष्ट्रवाद, राष्ट्र सर्वोपरी हा आमचा आत्मा आहे. आणि राष्ट्राला समृद्धाने संपन्न करायचं असेल आपल्याला खऱ्या अर्थाने सुशासन आणि विकास, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट याचा आधार घेतला पाहिजे. आणि आपलं उद्दिष्ट आहे की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या शेवटच्या माणसाला परमेश्वर मानून त्याची आम्ही निरंतर सेवा करू. आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण सांगू. आज अनेक कामं करण्याची संधी आहे. मी असा मंत्री आहे की मी सांगतो माझ्यावर पैशाची कमी नाही आहे. 50 लाख कोटी रुपयाची कामं मी केली. मी पैसा उभा केला आणि 50 लाख कोटी रुपयाची कामं केली तरी एकाही ठेकेदाराला माझ्या घरी परवानगी करता येण्याची गरज पडली नाही. कारण आपण आपल्या देशाकरता काम करतो. हा देश मोठा झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, शक्तिशाली झाला पाहिजे. आणि त्यामुळे या विकासावर काँग्रेसमध्ये बोलत नाही. त्यांनी काय प्रचार केला की बाबासाहेबांचं संविधान, जर भारतीय जनता पार्टीला 400 जागा मिळाल्या तर हे बाबासाहेबांचं संविधान बदलणार. मी लॉचा विद्यार्थी आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, पण प्रॅक्टिस नाही केली. आम्हाला एक कॉन्स्टिट्यूशनचा पेपर होता, संविधान 4 पार्टमध्ये आहे आणि त्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये संविधानाची मूलभूत तत्व, त्याला प्रेरोज म्हणतात, त्याच्यामध्ये फार प्रसिद्ध केस झाली होती, केशवानंद भारती केस. सुप्रीम कोर्टात झाली होती
जे वकील आहे त्यांना माहिती असेल, मिलिंदलाही माहिती असेल. या केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि 10 न्यायमूर्ती अशा 11 जणांच्या खंडपीठाने निर्णय दिलेला. काय निर्णय दिलेला आहे? सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. आणि हे मूलभूत तत्व कोणती आहे? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट हे बदलूच शकत नाही. आणि जे 3 पार्ट आहेत ते 3 पार्ट जे आहेत त्याच्यात पार्लमेंटला 2/3 मेजॉरिटीने बदलवण्याचा अधिकार आहे. पण ही घटना कोणी बदलवली? 1975 साली इमर्जन्सी आल्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी प्रधानमंत्री असताना त्यांच्या विरोधात निर्णय लागला. तेव्हा काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जियावर आपल्या स्वार्थाकरता पूर्ण संविधान बदलवून टाकलं होतं. ज्यावेळी जनता पार्टीचं 77 साली राज्य आलं, त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द करण्याचं काम जनता पार्टीने केलं आणि बाबासाहेबांचं संविधान प्रस्थापित. ज्यांनी बाबासाहेबांचं संविधान तोडलं मरोडलं तेच आता संविधान बचावचा भाव आणून लोकांसमोर खोटा प्रचार करत आहे. मराठीमध्ये एक म्हण की चोराच्या तुम्हाला माहिती आहे, आणि दुसरी हिंदीत आहे उलटा चोर कोटवाल को डाके. म्हणजे या चोराच्या उलट्या बोल. मुसलमानांना सांगितलं आम्ही तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार नाही, कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिम्मत नाही, याची ताकदीची गॅरंटी तुम्हाला. मुसलमानांना सांगितलं कि ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुन कराएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे को लगा. डर निर्माण केलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उज्ज्वला योजनेमध्ये 9.5 करोड लोकांना गॅस सिलेंडर शेगड्या मिळाल्या. आयुष्य योजनेमध्ये अनेक लोकांना फायदा मिळाला. लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बहिणींना फायदा मिळाला, पैसे मिळून राहिले. कुठे लिहिलंय की मुसलमान आणि दलित यांनी अर्ज करू नये असं लिहिलंय? कुठे नाही. सगळ्यांना योजनेचा फायदा मिळून कोणावरही अन्याय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सच्या आधारावर आम्ही कोणाला डिस्क्रिमिनेट करणार नाही, ही आमची भूमिका. मी पण लोकसभेत निवडून आलो आणि मी माझ्या लोकसभेत नागपूरच्या लोकांना सांगेन की मी नागपूरचा आणि नागपूरची जनता माझा परिवार. हे जात पातीचं लपडं लोक माझ्याकडे आहे. मी नाही ते धंदे नाही करत. दम के बात करू. मला सगळ्या जातीने, मुसलमानांनी, हिंदूंनी सगळ्यांनी मतदान दिलं, कारण मी 10 वर्षात कधी कोणाला भेदभाव केला. काँग्रेस पक्षाने मुसलमानांना काय दिलं? चहाची टपरी, पान ठेला, कबाडीचं दुकान, ट्रक ड्रायव्हर, क्लीनर, याशिवाय कुठला धंदा दिला? मी जेव्हा नागपूरमध्ये मुसलमानांकरता अंजुमन इस्लामला इंजिनिअरिंग कॉलेज दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही इंजिनियर बना, डॉक्टर बना, IAS ऑफिसर बना, पोलीस ऑफिसर बना, नुसते मस्जिदीत नमाज पढत राहाल तर जमणार नाही. याला पडायचं ते पडा, पण आपलं करिअर, नॉलेज, ज्ञान ही पॉवर आहे. आज भविष्य आपल्या ज्ञानाशी संबंधित आहे. मी आज प्रत्येक भाषणात हे सांगतो, माझे भाषण जगात पोहोचतात. मला 3 लाख रुपये युट्यूबवरून मिळतात. सोन्याची डिस्क मिळाली मला. मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान. आणि नॉलेज ही पॉवर आहे. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे तुमचं भविष्य आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की नॉलेज हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण शिकला तर जगाल. आणि येणाऱ्या काळामध्ये सुखी, समृद्ध, संपन्न भारत बनवायचा असेल तर त्या भारतामध्ये हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, ख्रिश्चन असो, मुसलमान असो, शीख असो,
अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश, हे तत्वज्ञान आम्ही सांगतो. आणि म्हणून कुठल्याही जातीवादावर विश्वास ठेवू नका, कुठल्याही सांप्रदायिकतेवर विश्वास ठेवू नका. आपण कधी शिवाजी महाराजांची जात बघतो का? आपण कधी महात्मा ज्योतिबा फुलेंची जात विचारतो का? आपण कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात विचारतो का? आपण कधी राजर्षी शाहू महाराजांची जात विचारतो का? आपण कधी तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची, गाडगे बाबांची, गजानन महाराजांची, तुकडोजी महाराजांची जात विचारतो का? नाही विचारतो. मग कशा करता जाती करता माती करता? ही गोष्ट खरी आहे की या जातीच्या आधारावर ज्यांचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण आहे त्यांना जरूर सवलती मिळाल्या पाहिजे, त्याला काही दुमत नाही आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का आपला जातवाला इथं खाऊन घ्या? तुम्हाला तुमच्या जिभेला जिथं चांगलं लागतं तिथंच जाऊन बोलता, कोणाचंही असो. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी विचार करता का माझा जातवाला याच्याकडे करून घेऊ? त्यावेळी तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुमचे प्राण वाचवणार. मग निवडणुकीमध्ये जाती करता माती कशाला काय? जो आपलं भविष्य बदलू शकेल, जो आपल्या भागाचा विकास करू शकेल, जो आपल्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचू शकेल, जो गावातला रस्ता बनवू शकेल आणि जो शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल त्याच्या पाठी उभेला पार्टी. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की राणा जगजितसिंहजी पाटील आपल्या सगळ्यांचे उमेदवार आहेत, त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता, या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबद्धता आहे. आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मला अजून 4 सभा करायच्या आहेत आणि कोल्हापूरला रात्री पुन्हा कार्यक्रम आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जोरात पुन्हा भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार, धन्यवाद. माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या आपण टाळ्यांच्या गजरामध्ये